सगळा जो कोर्स होता हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड होता. प्रॅक्टिकल अप्रोच असल्यामुळे जे स्किल होतं ते डेव्हलप व्हायला आम्हाला जास्त इझी गेलं. प्रत्येक क्वेरी आमची सॉल्व्ह होत होती. प्लस तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला रेकॉर्डिंग्स पण प्रोव्हाइड केले जातात. ओमकार सरांबरोबरचा एक्सपिरियन्स एकदम छान होता की त्यांनी जे स्टार्ट केलं जे एकदम सोप्या बोलतात ना लँग्वेजमध्ये ते आम्हाला प्रॅक्टिकली स्वतः करून दाखवत होते आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रॅक्टिसला टाईम देऊन आमच्याकडून करून घेत होते. मी ऋषी पंडित डिजिटल अकॅडमीला रिकमेंड करणार माझ्या फ्रेंड्स अँड सर्कलमध्ये बिकॉज इट्स प्रॅक्टिकल ओरिएंटेड. हॅलो सर, मी अमोला देसले आणि मी एक डेटा ॲनालिस्ट आहे. रिअल इस्टेट फर्ममध्ये मी काम करत आहे. पण रिअल इस्टेटमध्ये काम करत असताना असं जाणून आलं की आपल्याला आपलं जर प्रोजेक्ट पुढे न्यायचं असेल, आपला जर बिझनेस पुढे न्यायचा असेल तर आपल्याला डिजिटल स्किल्स लागतात. आम्ही तिथे डेटा मॅनेज करतो आहे, पण तो डेटा जो येतो आहे तो सगळा आम्हाला डिजिटली प्रोव्हाइड होतो आहे. ठीक आहे, तर त्यासाठी मी डिजिटल मार्केटिंग करण्याचा कोर्स स्टार्ट केला आणि त्यासोबत माझं एक ड्रीम आहे की मी स्वतःची पुढे जाऊन एजन्सी ओपन करणार डिजिटल मार्केटिंगमध्ये. तर मी ऋषी पंडितचा कोर्स ओमकार सरांच्या कॉन्टॅक्टमध्ये असल्यानंतर मला तो माहिती झालं की डिजिटल स्कूल ऋषी पंडित ह्यांचं मी नेटवर्कमध्ये आली आणि त्याच्यानंतर माझा कोर्स स्टार्ट झाला. त्याच्यामध्ये आम्ही लोगो डिझायनिंग, व्हिडिओ एडिटिंग, SEO, सोशल मीडिया मार्केटिंग, त्याच्यानंतर ॲनालिटिक्स कसं गुगल ॲनालिटिक्स आम्ही शिकलो त्याच्यामध्ये. आणि सगळ्यात माझं आवडतं म्हणजे की वेबसाईट डिझायनिंग. ठीक आहे, तर ह्या सगळे मॉड्यूल्स आम्ही कवर केलेले आहेत. आणि त्याच्यानंतर एक एक्सपिरियन्स होता की सगळा जो कोर्स होता हा प्रॅक्टिकल ओरिएंटेड होता. प्रॅक्टिकल अप्रोच असल्यामुळे जे स्किल होतं ते डेव्हलप व्हायला आम्हाला जास्त इझी गेलं. आणि प्रत्येक वेळेस सेशनच्या दौरान म्हणजे जो आमचा 2 तासाचा जो लेक्चर होता तर त्याच्यामध्ये प्रत्येक क्वेरी आमची सॉल्व्ह होत होती. जे पण आमचं थेरी लेक्चर झालेलं आहे तो प्रॅक्टिकल अप्रोच असल्यामुळे आमचे प्रत्येक क्वेरी त्याच टाईमला आमचं प्रॅक्टिस पण झालं, आमचं वेबसाईट पण डेव्हलप झालं आणि त्याच्यातून मला आमच्या फर्ममधून एक वेबसाईट डेव्हलप करायला पण आलेला आहे. तर तो एक माझा प्लस पॉईंट झाला त्याच्यामध्ये आणि आय होप की पुढे अशी जर्नी चालू राहील. ओमकार सरांबरोबरचा एक्सपिरियन्स एकदम छान होता की त्यांनी जे स्टार्ट केलं जे एकदम सोप्या बोलतात ना लँग्वेजमध्ये ते आम्हाला प्रॅक्टिकली स्वतः करून दाखवत होते आणि त्याच्यानंतर आम्हाला प्रॅक्टिसला टाईम देऊन आमच्याकडून करून घेत होते. तर ते खूप छान होतं त्या सेशनमधला टाईम. आणि आम्ही एक LMS आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहे. त्याच्यामध्ये त्यांनी रेकॉर्डिंग सेशन्स आम्हाला प्रोव्हाइड केलेले आहेत. तर आम्हाला काही डाऊट्स असले त्याच्यानंतर तर ते आमचे सॉल्व पण होत होते. मी ऋषी पंडित डिजिटल अकॅडमीला मी रिकमेंड करणार माझ्या फ्रेंड्स अँड सर्कलमध्ये बिकॉज इट्स प्रॅक्टिकल ओरिएंटेड आणि प्लस तुम्हाला लाईफ टाईम तुम्हाला रेकॉर्डिंग्स पण प्रोव्हाइड केले जातात. प्लस तुम्हाला दोन्ही प्लॅटफॉर्म अवेलेबल आहेत, ऑनलाईन आणि ऑफलाईन. तर त्याच्यामुळे तुम्हाला ते कोर्स करणं जास्त इझी राहतं. ड्युरेशन पण 4 मंथ्स आहे आणि ऑन टाईम सगळे तुमचे लेक्चर्स होतात आणि प्लस तुम्हाला रेकॉर्डिंग प्रोव्हाइड केले जातात आणि तुम्हाला एक चांगलं सर्टिफिकेट जे प्रोव्हाइड केलं जातं. तर सर्टिफिकेशन पण आपलं होऊन जातं. सध्या डिजिटल फर्म आहे, डिजिटल वर्ल्ड आहे आणि आपलं कोणत्याही स्वतःसाठी म्हणा नाही तर कुठेही एजन्सीमध्ये काम करा. बिझनेस करणार असाल त्यांना सांगणार की तुम्ही डिजिटल वर्ल्डमध्ये या आणि स्वतःचा बिझनेस किंवा दुसऱ्यांना हेल्प करण्यासाठी ज्यांचा बिझनेस आहे त्यांचा बिझनेस ऑनलाईन नेण्यासाठी ग्रो करण्यासाठी डिजिटल प्लॅटफॉर्म खूप हेल्प करत आहेत. डिजिटल मार्केटिंग हा सध्या बेस्ट ऑप्शन आहे सध्याच्या करिअर ऑप्शनमध्ये. तर तुम्ही नक्कीच डिजिटल मार्केटिंगसाठी जा.